नमस्कार सगळ्यांना. नमस्कार ताई. आजचं ध्यान तर अप्रतिमच झालं आणि मध्ये मध्ये काही सेकंद मी ट्रान्स मध्ये जात होते, अशी हालत होती. पण पुन्हा माझ्या जागेवर येत होते. खूपच सुंदर. खूप ही अनुभूती अगदी अद्भुत आहे. रोजच तुम्ही आम्हाला जे पाहिजे ते देता. म्हणजे मनात इच्छा असते की आज अरे जरा हे थोडंसं बिघडलेलं वाटतं, तर ताईंनी याच्यावर घ्यावं, आपल्याला गाईड करावं असं वाटतं. आणि तुम्ही मनकवड्या आहात. तुम्ही बरोबर घेतात. कोणाचं काय असेल ते. आजचं फक्त काल विचारलं होतं, पण रोजचं सांगते मी, की असं वाटतं अरे आज कंबर दुखते आहे, आज पाय दुखतो आहे. तर त्याच्यावरच तुम्ही ध्यान घेतात आणि आमचा तो प्रॉब्लेम 100 काय 108% माझ्या गुरु सांगतात माझे, की 108% 100 101 पण नाही, 108%चे आपली गॅरंटी आहे, की ते सगळं पूर्ण बरं झालेलं असतं. बरं वाटतं, शांतता वाटते मनाला. ॲक्चुअली थोडं ध्यानानंतर बोलायची इच्छा नाही राहत. पण बोललं पण पाहिजे. कारण ह्याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. सगळ्यांना आपण हे एक प्रकारे प्रसादच वाटतो आहोत, की घ्या सगळ्यांनी घ्या आणि आपलं आपलं भलं करून घ्या. सगळ्यांनी नक्कीच या ध्यानाचा फायदा घेतलाच पाहिजे असं माझं तरी प्रांजळ मत आहे. आणि ताई तुम्हाला तर शतशः धन्यवाद. मृताताई, अनघाताई, आपल्या मातोश्रींना पण खूप खूप नमस्कार सांगा, की ज्या मातेच्या पोटी हे अनमोल रत्न आलेत, तर केवढी भाग्यवान ती माता. आणि तुम्ही सुद्धा, की ज्यांच्यामुळे घडलात, हे फार महत्वाचं आहे. त्यांचे संस्कार तुमच्यावर झाले आणि आपण त्यातून एक खूप स्टडी करता, एवढे वेगवेगळे पुस्तकं रेफर करता. आमच्यासाठी स्वतः झोपत नाही लवकर, पण उद्या काय द्यायचं आहे हे सगळं तुम्ही तयारी करतात. ताई ही केवढी मोठी गोष्ट आहे. सगळ्या ताईंना माझी एक विनंती, की सगळ्यांनी खरंच कॅमेरे ओपन ठेवून आपण हे पूर्ण 108% घ्यायचं आहे. कारण जर आपण कॅमेरा नाही ठेवला तर आपलं कुठेतरी लक्ष विचलित झालेलं असतं. आणि कॅमेरा ओपन असलं की आपण बरोबर बसतो. एक शिस्त असते. जशी शाळेत मुलांना शिक्षिका आपल्या उज्ज्वलताई म्हणवल्या, की माझं धाक धाक तर आवश्यक आहे. त्याशिवाय शिक्षण मिळत नाही. जे काही नवीन शिकायचं असतं ते मिळत नाही. तिथे थोडंसं धाक, थोडंसं म्हणजे रागावणं, प्रेमाने हात फिरवणं हे सगळं चालतंच. ताई फिरवतातच रोज आपल्याला मस्तपैकी. खूप छान ताई, खूप छान. धन्यवाद, धन्यवाद. किती बोलू? सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. तर माझं पूर्ण करते. खूप धन्यवाद. आणि श्वेताताई खूप जिवे छान बोललात, योग्य बोललात, एकदम परफेक्ट बोललात. धन्यवाद ताई, धन्यवाद. जय श्री कृष्ण ताई, ऋताताई, जय श्री कृष्ण. मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की मला कधी युट्यूबवर मी जर ध्यानाला बसली असं ते बघून, तर कधीच माझं ध्यान लागत नव्हतं. जे काही बाकीचे विचार आहेत ते खूप येत होते. पण आता 3 दिवसापासून इथे जॉईन होतीये, तर संवाद फक्त तुमच्याशी साधल्या जातोय माझा. हे मला फार महत्वाचं वाटतंय. काय अडचण असतील समजा शारीरिक व्याधीच्या वगैरे, तर ते प्रश्न मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतेय. बाकी कुठलेही विचार मला ह्या 3-4 दिवसात तर आलेले नाहीयेत ध्यानाला बसल्यापासून. तर ती एक गोष्ट मला तुम्हाला सांगावी वाटली. खूप खूप धन्यवाद. आणि प्राचीताई गद्रे यांच्यामुळे मी या ग्रुपमध्ये जॉईन झाली आहे, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार प्राचीताई. खूप छान अनुभव येत आहेत मला. एक 3-4 दिवसापासून थोडक्यात म्हणतात ना एनर्जी जी काही आहे ती बूस्ट झाल्यासारखी वाटतेय मला. परवा तर माझा मुलगा म्हणाला, पण आई तुझी बॅटरी जास्त चार्ज वाटते मला. तर दिवसभर अगदी म्हणजे दुपारी सुद्धा झोप वगैरे सुद्धा येत नाही. फक्त एक मला थोडंसं हे करायचं होतं की तुम्ही त्या दिवशी सांगितलं डीप जे काही श्वासाचं पोटापर्यंत, खरंच अगदी माझं सुद्धा लक्ष नव्हतं. श्वासोश्वास घेत होतो आपण, पण इथपर्यंत खोल श्वास घ्यायला पाहिजे हे मात्र त्या दिवशी तुमच्यामुळे समजलं. आता सकाळी थोडंसं फिरायला वगैरे जाताना पण मी श्वास घेताना अगदी तो दीर्घ बेंबीपर्यंत जाईल याकडे लक्ष देते. आता जे काही माझे 2-3 ऑपरेशन झाले, तर त्यात मला ऑक्सिजन लेवल खूपच कमी पडत होतं.
तर एक ऑपरेशन सकाळी झालं तर संध्याकाळपर्यंत अगदी 60 वगैरे असंच ऑक्सिजन लेवल राहायचं. तर त्या संबंधी पण एक थोडंसं मला मार्गदर्शन अपेक्षित आहे. तुम्हाला जसं जमेल तसं त्या सेशनमध्ये नक्की घ्या, ही एक विनंती आहे माझी. धन्यवाद. जय श्री कृष्ण. माऊली नक्की. तर कदाचित ऑपरेशन्स पण टळले असते असं मला आपल्याला म्हणजे ते पण चान्सेस असतात. उज्ज्वला ताईंचे जावई गुरुदादा एवढं मोठं स्पाईनचं दुखणं होतं. इव्हन मीनाताई आहेत, अनेक मंडळी आहेत, समोरच्या बैरागी मावशी आहेत, त्या आता येत नाही हल्ली, पण अनेकांचे ऑपरेशन्स, सुभेदार ताई आहे, स्पाईनचे ऑपरेशन्स. हे स्पेसिफिकली याच्यासाठी सांगते की अनेक मंडळी स्पाईनसाठी खूप मानेला पट्टा लावणं, कमरेला पट्टा लावणं, स्पाईनचे ऑपरेशन ठरतात. सगळं निघून जातं मास्टर्स. गर्भाशयाचे सुद्धा ऑपरेशन्स होत नाही, टळतात. म्हणजे ही खरंच एक किमया आहे. अनेक मंडळींना अगदी चालता येत नाही, खाली पायऱ्या सुद्धा म्हणजे चालणं कठीण असतं. पण ध्यानाला या म्हटलं तर अनेक कारणांची लिस्ट. आपण दवाखान्यात जायचं, ऍडमिट व्हायचं आणि ऑपरेशन करून मोकळं व्हायचं आणि नंतर किती सोसावं लागतं तुम्हीच सांगा मला. माझ्या कित्येक मैत्रिणींनी गर्भाशय काढून टाकले, पण ध्यानाला यायला अरे आम्हाला वेळच नसतो. कसं म्हणजे आपण काय बोलावं ते वेळा मला खरंच कळत नाही. असं वाटतं सगळ्यांचं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, बस एवढीच एक इच्छा असते. असं आणखीन कोणाला बोलायचं असेल तर बोलू शकता. मला उशीर झाला खरंच इथे यायला. माझंही ऑपरेशन झालं जानेवारीमध्ये, माझंही गर्भाशय काढल्या गेलं. आता डोळ्याचंही ऑपरेशन झालं. खरंच उशीर झाला. काय प्रारब्धाचे भोग म्हणेल आता मी ह्या गोष्टीला, की ते नशिबात होते ते मला भोगावे लागले. पण ठीक आहे, आणि चलो आता देर आहे दुरुस्त आहे. तुमचा मला सानिध्य लादलं. इथून पुढं मी तर अपेक्षा करते की आता भगवंत कुठलेही कष्ट देणार नाहीयेत. तुमची कृपा आशीर्वाद नक्कीच लाभतील मला, हीच मी आता इच्छा करते. खरंच होणार माऊली, सगळं चांगलं होणार. आणखीन कोणाला संवाद साधायचे का माऊलींना? कसं झाला मावशी प्रवास? रोहिणीताई आहे, रोहिणीताई कसं झाला प्रवास? बोलायचंय बरं का तुम्हाला प्रवासावर एक दिवस. जास्त आई छान बोलेल. आई छान बोलेल. पाहिले की दोघी बोला की. हो. पण खूप म्हणजे आपली पवन सुतार क्रियेमुळे ना ताई इतकं छान प्रवास झाला ना, कुठेच नाही. म्हणजे आईला जिथे जायचं नव्हतं, म्हणजे 15,200 फुटावर पण ती येऊ शकली. म्हणजे एवढं बाप छान. हो, तिथे ऑक्सिजन लेवल कमी होती. पण तिला मी एकदम पुढे नाही नेलं, पण 15,200 पर्यंत घेऊन गेली. म्हटलं इथेच बस, कारण पुढे ऑक्सिजन लेवल एकदम कमी होती. बऱ्याच जणांना त्रास झाला. पण मी जाऊन आले. इतकं सुंदर, मला काही त्रास झाला नाही. काहीच नाही त्रास झाला. इतका सुंदर प्रवास झाला ना ताई. सगळं सगळं आपण दिलेल्या सगळ्या टिप्स आणि तुम्ही जे ध्यान घेता त्याच्यामुळे आम्हाला इतका फायदा झाला ना. आणि पवन सुतार क्रिया तर म्हणजे रामबाण उपाय आहे त्याच्यावर. खूपच सांगते मी. ती मी रोज करत होते सकाळी. आणि त्यांचं इतकं, आणि दरड पण कोसळत होत्या, पण त्याच्यातून पण आम्ही म्हणजे व्यवस्थित आधीच पडून गेलेली असायची आणि रस्ता पण क्लिअर असायचा. आम्ही त्यातून पण पुढे गेलेलो आहे. इतकं सुंदर झालंय ना. खूप छान. धन्यवाद ताई. आपल्यामुळेच झालं सगळं. बाबा, धन्यवाद मारुतींना. खरंय. प्राचीताई, किती आनंद दिला तुम्ही त्यांना. तुमच्या एका याच्यामुळे त्या आल्यात आणि ताई आल्यात. खूप छान छान वाटल्या. स्वागत स्वातीताई तुमचं. मास्टर्स, मी इथेच रजा घेऊ का आपली? आपल्याला बोलायचं नसेल तर मी इथेच थांबते. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. जय श्रीराम.